एकदम कुरकुऱ्यांसारखे लागणारे मी आज कुरकुरे किंवा मिरचीचे भजे मी आज काढणार आहे। तर रेसिपी पूर्ण बघा। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, छान असे कमेंट्स करा। तर इथे घेतलेले आहे मी हिरवी मिरची, जाड ढोबळी मिरची घेतलेली आहे, अशी लांब सडक। तर ती मिरची मी अशी कापून घेतलेली आहे, बारीक बारीक तिचे खंड करून घेतलेले आहेत। तर सर्व मिरच्या मी कापून घेणार आहे इथे। हे बघा, सर्व मिरच्या मी भेंडी जशी कापतो आपण तसे कापून घेतलेले आहे। त्यानंतर मी एक कढाई घेतलेली आहे, त्या कढाईमध्ये मी डाळीचं पीठ चाळून घेणार आहे। डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी इथे। त्यानंतर मी याच्यामध्ये 2 ते 3 चमच कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे। कॉर्नफ्लॉवरने छान असं कुरकुरीतपणा येतो, त्यामुळे मी इथे टाकणार आहे। तर हे सर्व साहित्य मी गाळून घेते। हे बघा, गाळून घेतलेले आहे। वरती थोडीफार घाण असते ती निघून जाते। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे चवीनुसार मीठ, नंतर थोडी हळद आणि चवीपुरती थोडी मिरी पावडर टाकलेली आहे मी इथे। छान चव लागते मिरी पावडरची। आणि पाण्याने पीठ भिजवून घ्यायचं। पीठ जास्त घट्ट पण भिजवायचं नाही आणि जास्त पातळही भिजवायचं नाही, मिडियम साईजमध्ये पीठ भिजवून घ्यायचं। हे बघा, मी अशा प्रकारे पीठ भिजवून घेतलेलं आहे। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे, आपल्या मिरच्यांना पण लागलं पाहिजे असं। नंतर कापलेल्या मिरच्या मी थोड्या अशा अर्धवट तळून घेणार आहे। हे बघा, मी इथे अर्धवट मिरच्या अशा तळून घेतलेल्या आहेत। हे बघा, तळून झालेल्या आहेत। त्या मी आता आपण पीठ भिजवलेलं होतं त्या पिठामध्ये टाकून घेणार आहे। सर्व मिरच्या मी अशाच तळून घेणार आहे। हे बघा, आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत। आणि आता मी हे सर्व मिरच्या तळून पिठामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार आहे। संपूर्ण मिरचीला पीठ लागलं गेलं पाहिजे। हे बघा, आपले मिरची आणि पीठ मिक्स झालेलं आहे। त्यानंतर आता मिरच्या तळून घेऊया। इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलेच होते आधी, त्या आता मिरच्या तळून घेऊया। आपण भजे जसं तळतो तसंच त्याच प्रकारे मिरच्याही अशा तळून घ्यायच्या। खूप छान अशा कुरकुऱ्यांसारख्या मिरच्या तयार होतात। हे बघा, किती छान, दिसायलाच खूप छान दिसतं, तेव्हा खायलाही खूप छान लागतात त्या। आणि ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात, त्यामुळे आपण आरामशीर खाऊ शकू। हे बघा, अशा प्रकारे आपले मिरचीचे कुरकुरे तयार झालेले आहेत। मस्त असं लाल होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळू द्यायचे। हे बघा, आपले मिरचीचे कुरकुरे असे तयार झालेले आहेत। असेच मी आता सर्व मिरच्या तळून घेणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, छान अशी कमेंट्स करा, बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ माझे तुम्हाला बघायला भेटतील। तर हिरव्या मिरचीचे कुरकुरे असे एकदा तुम्ही नक्की करून बघा। बघा, किती छान असे आपले हिरव्या मिरचीचे कुरकुरे तयार झालेले आहेत।